बाकी सगळे गावकरी झोपलेत, आम्ही जेडासारखे चढतोय. ट्रेकर होती काय माहीत नाही, पण ते महादरवाजाच्या अगोदर एक छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती लागते. त्या मूर्तीच्या इथे त्यांनी चिकन बनवून ठेवलं होतं. प्लस तिकडे दारूच्या बाटल्यासुद्धा होत्या. त्यांनी जेव्हा आम्ही तिकडे एंटर केलं कॅमेरा घेऊन, जेव्हा मी होतो तिकडे, तेव्हाच त्यांनी त्या लपवायचा प्रयत्न केला. नमस्कार मित्रांनो, मी रोशन मध्ये स्वागत आपल्या चॅनलवरती. आणि बऱ्याच वर्षांनी आपला ब्लॉग येतो आहे. आणि आज आम्ही निघालो आहे माऊली फोर्टला. आणि आता रात्रीचा 1 वाजला आहे. मी आणि ओमकार निघाला आहे. आता आपण जीवदानीच्या पायथ्याशी आहे. 1 वाजला आहे आणि इथून आम्ही नाईटचा ट्रेक का सजेस्ट केला आहे, कारण सकाळी हालत भरपूर बेकार होईल उन्हात. त्यामुळे नाईट ट्रेक आम्ही प्रेफर केला आहे. आणि आता मी जीवदानीच्या जवळ आहे. तुम्हाला कॅमेरामध्ये दिसते की नाही माहीत नाही, दिसणार. लाईटिंग दिसते रे फक्त. झूम कर, निघू लवकरात लवकर. आणि सौरभ आणि त्याचा मित्र पण आहे. तो आपल्याला डायरेक्ट कुठे भेटणार आहे? पडघापाशी, पडघाचा टोल नाका बोलला ना, पडघाचा टोल नाका आहे, तिकडे आपल्याला तो भेटणार आहे. तर आता आपण प्रवासाला सुरू करू. आपल्यासोबत आपली ॲम्ब्युलन्स बाईक डिस्कवर आहे, ती आपण घेऊन निघालो आहे. पडघाजवळ पोचलो आहे आणि सौरभ भेटला आहे आणि सावता आणि त्याचा मित्र आहे सावता. आता इथून माऊली फोर्ट आपल्याला जवळजवळ अर्धा तासाचा डिस्टन्स तरी दाखवतोय. इथून लवकरात आहे ना तेवढंच. तर येडी जनता भेटलेली आहे आपल्याला, तर आपण आता निघालो आहे पुढे. तर लवकरात लवकर जाऊ किल्ल्यापासून. नाईटला जास्त शूट करता येणार नाही, कारण आत्ता वाजलेत 2:15. तर लवकरात लवकर ट्रेक चालू होईल. नाईटला शूट जास्त करता येणार नाही, पण तरी बघू जेवढे सिनेमॅटिक घेता येईल, स्पेशली मॉर्निंगचे, तेवढे आपण ट्राय करू. तर आता माऊली फोर्टच्या पायथ्याशी आलो आहे. इथून येताना जरा रस्त्याचं काम चालू आहे, जसं तुम्ही बघू शकता. त्यामुळे थोडंसं येताना आम्हाला कन्फ्युजन झालं, पण आता ठीक आहे. वाजलेत 4:30. आता ट्रेकिंगला सुरू करायचे आहे. त्याच्या अगोदर इथे 2 मंदिरं आहेत, मंदिरं बघून घे. बंद आहे का रे? सो इथे मंदिर आहेत, आतमध्ये माणसं झोपली आहेत, त्यामुळे आतमध्ये नाही जाऊ शकत. तिकडे कुठलं मंदिर आहे? तिकडे एक शंकराचं मंदिर आहे. बट इकडचे जी स्थायिक माणसं आहेत ते आतमध्ये झोपलेली आहेत, त्यामुळं आतमध्ये जाऊ शकत नाही. सो आता इथे आहे मेन गेट. अंधारात दिसत नसेल, पण आता इथून ट्रेकिंग सुरू करते आपली. पुरातन शिवकालीन गणपती मंदिर आहे आपल्याला भेटलेलं आहे. सो गेट आहे, मेन गेट. सो इथून ट्रेकिंग चालू करायची. आम्हाला पहिला गेटच सापडत नव्हता, बट कसा तरी आता गेट सापडला. आम्ही ॲक्च्युली गाडी खूप मागे पार्क केली आहे, पण तुम्हाला हवं असेल तर गाडी तुम्ही पुढे आणू शकता. बऱ्यापैकी ह्या गेटजवळ गाडी येते. ते लोक आता गेलेत मागे, मी कुत्र्यांना घेऊन चालू सोबत. आपण पुढे पुढे जाऊ. जे बघते आपल्याकडे पार्टनर आहेत आपल्यासोबत, वरपर्यंत येतात काय ना. आपण आपली ट्रेकिंग चालू करू. आणि नाईट आहे त्यामुळे बराचसा शूट आपल्याला करता येणार नाही, पण तरी जेवढा जमेल तेवढा आपण शूट करत राहू. बऱ्यापैकी माणसं झोपलेली आहेत बाहेरच. आणि इकडे कचरा टाकण्यासाठी चांगली व्यवस्था केलेली आहे किल्ल्यावरती. सुरुवात. आणि ह्या किल्ल्याचं विशेष म्हणजे तुम्हाला ही एक बर्ड सेंच्युरीमध्ये मोडलं जातं, त्यामुळे इकडे एंट्री फीज असते 30 रुपये. सो आम्ही आता नाईटला आलो आहे. आमच्याकडून घेतात की नाही काय माहिती. लेट्स सी, बघू. आणि ते मार्ग दिले किल्ल्याकडे जाण्यासाठी. इकडे मोर आहे, त्याचा मोडकच गेले इकडे. सो आता इथून राईट मारले आम्ही. आता पुढे जायचं. बरेच प्राण्यांचे चित्र वगैरे आहे तिकडे. आय डोंट थिंक सो तुम्हाला दिसते की नाही.
लाकडी पूल आहे. ह्या लाकडी पुलावर जायचं आहे आपल्याला. ओके, हा इथे बोर्ड आहे माऊली किल्ला आणि इथे हा बोर्ड आहे रात्री मुक्काम व जेवण करण्यास मोठ्या बंधारदाराकडे सक्त मनाई आहे. इकडून. अभयारण्यात प्रवास करण्याची वेळ सकाळी 7 ते संध्याकाळी 5. अभयारण्य ना. थांब. प्लास्टिक अनामत रक्कम 200 रुपये जमा करण्यात येते. तसेच प्लास्टिक इथं दिलेली आहे की सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत किल्ला चालू असतो. आणि आमच्या माहितीनुसार काही काही जणांनी नाईट ट्रॅकिंग केलेली आहे. ओके, तर त्या बेसवरती आम्ही पुढे निघालो आहेत. सो इथून आपल्याला पुढे जायचं आहे. प्रॉपर पायऱ्या सुरू झालेल्या आहेत. माहिती आहे का, फक्त 15 मिनटं. अटॅक करा तुम्ही लोकांनी. स्टार्टिंग दम लागतो नाही, तो आता खाली जाऊन दाखवा. चालून एकटाच जा. चढायला सुरुवात केली आणि फक्त 15 मिनटं झाल्यात आणि एवढा दम लागला काय सांगतो. बाकी सगळे गावकरी झोपलेत. आम्ही जेडासारखे चढतोय. पूर्ण मंडळी बसले इथं. हे तुझ्याकडे कॅमेरा ठेवून आम्हाला आता अर्ध्यापेक्षा ट्रेकिंग झालेली आहे, अर्ध्यापेक्षा जास्त ट्रेकिंग झालेली आहे. तर आत्ता इथून व्ह्यू दिसतोय तो आहे तिकडे माऊली फोर्ट. ते सुळके दिसत आहेत तिकडे आपल्याला जायचं आहे इथून. बॅच चांगली. आणि असे आपले मावळे दमलेले आहेत. एक फोटो काढ चांगले. आणि अजून आता इथे भूक लागली रे. थोडंसं अंतर बाकी असं वाटतंय. बघू आता. तर तब्बल 10-15 मिनिटाची ट्रेकिंग आपली अजून बाकी आहे. काय बोलतो तरी सुद्धा 1 तास लागणार. तरी सुद्धा 1 तास लागणार आहे. खाली लिहिलं होतं ना 1 तास लागणार आहे. तर अशा ठिकाणी सकाळी पाऊस नाही पडणार आहे. पाऊस पडायला तरी पाहिजे. सुद्धा 1 तास लागणार आहे. कोण बोलतोय? आयला त्या पावसाच्या जीवर कुठे फिरलोय. चौघच आलेलो आहे. चौघं चालू आहे. आत्ता थोडा उजेड आला तर जरा बरं वाटते, पण रात्री स्केरी वातावरण होतं पूर्ण. रात्री काळपच असतं ना. स्केरी वातावरण. इंग्लिश. काळ होका इंग्लिश. कोण आहे कोण नाही अनपड गो. काय संबंध स्केरी वातावरण इथं.
चला चढा चालू करू. इथं थोड्या वेळ थांबलो होतो आणि तिकडून तो व्ह्यू माऊलीगड पूर्ण ढगामध्ये आला आहे. बहुतेक तरी पाऊस पडला पाहिजे यार, पाऊस पडला पाहिजे खरंच. बहुतेक पाऊस पडेल असं वाटतंय. पाऊस पडला तर चांगलंच होईल. थोडं थकल्यासारखं तर नाही वाटणार ॲटलिस्ट. ॲट लास्ट थोडासा डिफिकल्ट काय त्याला, तो आपण चढतोय तरी अजून बराच बाकी आहे. इथून बहुतेक पाण्याची वाट असावी. अरे हा सूर्योदय. अजून तिकडे जायचंय. लेट्स स्टार्ट. आणि थोडा वरती आलोय आणि हा सुंदर असा छोटासा ब्रिज आपल्याला इथून अजून असं वरती जाऊन हा पूर्ण किल्ला जो आहे एक्सप्लोअर करायचा आहे. दम भरपूर लागला आहे आणि टाईम बघायला गेलं तर 6:30 वाजलेत. त्यामुळे जास्त काय टेन्शन नाही आहे. 6:30 वाजले त्यामुळे जास्त काय टेन्शन नाही आहे. माझ्याकडे बघून खूप घाम आलेल्यासारखं वाटतं आहे आणि मी भरपूर खरंच स्वेटी झालो आहे. ह्युमिडिटी, गरमी नाही आहे पण ह्युमिडिटी भरपूर वाढली आहे. आणि आता जसं सूर्योदय होतो आहे तसं जास्त गरमी व्हायला चालू होईल. त्यापेक्षा टॉपवरती पोचून एकदम आरामात नाश्ता वगैरे करून खाली उतरायचं आहे. लास्ट मोमेंटला असं काहीसं चढायला आहे जे की पूर्णपणे स्टीफ आहे आणि पूर्ण ट्रेक केला पण हा जो स्टीफ पॅच आहे ना हा पूर्णपणे दमवतो. त्यामुळं जी शेवटची तुम्हाला असं वाटतं की 10, 20, 30 किंवा अर्धा तास राहिला आहे किल्ल्याकडे बघून, पण तसं नाही आहे. जो स्टीफ पॅच आहे ना तो अर्ध्या तासाचा कधी 1 तास करेल तुम्हाला माहीत पण नाही पडणार. एवढा स्टीफ पॅच आहे आणि त्यात आम्हाला शूट पण करायचं आहे त्यामुळे अजून उशीर होतो आहे. सो चढायला सुरुवात करू. तो एवढा पूर्ण स्टीफ पॅच आहे. अजून थोडासा बाकी आहे स्टीफ, पण इथे आल्यावरती असं काहीच आहे जे की मन खुश करून जातं आहे. आणि सगळे आपले मित्र इथं झोपलेले आहेत, आराम करत आहेत. इथून हा असा काही नजारा. ब्लॉग बनव. आता नेटवर्कच नाही इथे, नेटवर्क नाही. हा नजारा बघून खुश वाटलं. अजून थोडासा त्या पायऱ्या वगैरे क्रॉस केल्या का तिकडून महादरवाजा लागेल आपल्याला. सो हे लोक आराम करतायत, मी पण करणार आहे. मी पण थोडा करून घेतो.
आता तिथून वर चढून आलो तो स्टिफ पॅच, त्या साईडून लेफ्टला ध्वज आहे आणि ध्वजाच्या राईट साईडला इकडे एक पाण्याची टाकी आहे आणि आता त्या साईडला जायचं आहे. तिकडे एक गुफा आहे आणि त्या साईडलाच महादरवाजाचा रूट आहे असं तिथं दिलं आहे. आपण जाऊन एकदा बघू. महादरवाजाच्या अगोदर एक छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती लागते. त्या मूर्तीच्या इथे त्यांनी चिकन बनवून ठेवलं होतं. प्लस तिकडे दारूच्या बाटल्यासुद्धा होत्या. त्यांनी जेव्हा आम्ही तिकडे एंटर केलं कॅमेरा घेऊन, जेव्हा मी होतो तिकडे, तेव्हाच त्यांनी त्या लपवायचा प्रयत्न केला. 2-3 होते, बरेच जण होते तिकडे, 10-12 जण, पूर्ण ग्रुपच होता. रात्री कॅम्पिंगला ते वरतीच थांबले होते आणि म्हणजे इतकं आम्हाला तिकडे म्हणून मी तिकडे जास्त काही शूट नाही केलं, कारण आम्हाला बघूनच कसं तरी झालं की एवढे चांगलं किल्ल्यावरती येऊन तुम्ही हे असे धंदे करता, म्हणजे तुम्हाला एक नॉर्मल कॉमन सेन्स नाही आहे. कारण गडकिल्ले नुसते गडकिल्ले नाही आहेत, हे आमच्यासाठी आमचे बांधलेले मंदिर आहेत. तर ह्या अशा गोष्टीवरती तुम्ही, आणि शिवाय तिकडे महादेवाच्या पिंडसुद्धा होती, तिकडे मंदिरसुद्धा होतं आणि त्या मंदिराच्या इथेच हे लोक चिकन बनवून खात होते. म्हणजे असं आहे की शब्दच नाहीत माझ्याकडे, मी काय बोलू शकतच नाही, कारण इतके घाण तिकडे करून ठेवलं होतं त्या लोकांनी. मीट क्रॉस केली होती त्यांनी, त्यामुळे मी एक शॉर्ट क्लिप काढली. त्या क्लिपमध्ये पण सनलाईट असल्यामुळे जास्त आलं नाही आहे आय थिंक, मला असं वाटतं. तरी पण एकदा एडिटिंग करताना मी जरा बघेन व्यवस्थित, पण जेवढं शूट करता येतं तेवढं मी शूट केलं. बाकी जर असं कोणी करत असेल तर प्लीज ते थांबवा. ते आपल्या गड किल्ले आपले दैवत आहेत आपले, त्यांना त्यांचं मान राखायला पाहिजे आपण. तर इकडे आहे या साईडला ही जी वाट जाते, इकडे जातो कल्याण दरवाजा आणि ह्या साईडला इकडे तुम्ही बघू शकता इकडे हनुमान दरवाजासाठी इकडे. आणि कल्याण दरवाजावरून पुढे गेलो की आपल्याला वजीर सुलका आणि ते सगळे पॉईंट बघायला भेटतात. बट आता आम्ही पहिला हनुमान दरवाजा करू. हनुमान दरवाजा झाल्याच्या नंतर तिकडून रिटर्न येऊन इकडे कल्याण दरवाजाच्या इकडे जाऊन आणि तिकडून वजीर सुलका करू. कल्याण दरवाजा बघण्यासाठी आपल्याला हा भंडारगड चढायचा आहे. हा इकडून जायचं, हा इकडे कल्याण दरवाजा आहे. चलो भंडारगडकडे जायचं आहे, त्याच्या अगोदर इकडे ह्या साईडला खाली पाय आणि आता इथून वरती जायचं आहे. मी हरलेलो ना, शंभूदुर्ग प्रतिष्ठानकडून लावलेला आहे. हा राजवाड्याचे अवशेष आहे ते. आणि आता थोडं तिकडे बसून आम्ही थोडं रेस्ट करू. तो आहे वजीर सुलका आणि हा माहुली फोर्टचा एंड पॉईंट. तर अशा प्रकारे माहुली फोर्टचा ट्रेक कंप्लीट झालेला आहे. आता फक्त उतरायचं आहे. आता वाजलेत किती, 10 वाजलेले आहेत. तर म्हणजे बऱ्यापैकी सकाळी आपण काहीतरी 4:45ला ट्रेक सुरू केला होता आणि सगळे पॉईंट म्हणजे बराच फोटोशूट करायला थांबलो वगैरे. परत
दम लागल्यावर सुद्धा थांबलो, म्हणजे रेस्ट करत पूर्णपणे एकदम आरामात वरती चढलोय. आता 10 वाजलेत, सगळे पॉईंट कव्हर झालेत आपले आणि आता इथून परतीचा म्हणजे थोडासा आराम करू आणि त्याच्यानंतर परतीचा प्रवास चालू करू. इथपर्यंत बघितलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि असेच व्हिडिओ पुढे पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. मी रोशन बनसे रजा घेतो, तोपर्यंत हसत राहा, मजेत राहा आणि सायोनारा.